एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी किसान सभेचे राजूर येथे महामुक्काम आंदोलन सुरू झाले आहे। हिरड्याला हमीभाव मिळावा, हिरड्याची सरकारी खरेदी सुरू व्हावी व भंडारदरा धरणात बुडीत बंधारे बांधून आदिवासी शेतकऱ्यांना हक्काचे पाणी मिळावे या मागण्यांसाठी किसान सभेच्या वतीने अकोले तालुक्यातील राजूर या ठिकाणी महामुक्काम आंदोलन सुरू करण्यात आले आहे। हिरडा हे आदिवासी शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे एक प्रमुख साधन आहे। मात्र सरकारने अनेक वर्षांपासून बाळ हिरड्याची सरकारी खरेदी बंद केली आहे। किसान सभेचे जुन्नर, आंबेगाव व अकोले तालुक्यात या प्रश्नावर जोरदार आंदोलने केली। नाशिक येथे आदिवासी आयुक्त कार्यालयावर अहमदनगर व पुणे जिल्ह्याच्या वतीने किसान सभेच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। किसान सभेचे राज्य सरचिटणीस डॉक्टर अजित नवले व राज्य सहसचिव डॉक्टर अमोल वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आदिवासी विकास मंत्र्यांनी हिरडा खरेदीबाबत लेखी आश्वासन दिले। मंत्रालयीन स्तरावर याबाबत मीटिंगही झाली। आदिवासी महामंडळ व आदिवासी विभागाच्या वतीने जानेवारी महिन्यात हिरड्याचा हमीभाव जाहीर करू असे आश्वासन या प्रसंगी देण्यात आले। सरकारने आश्वासन पाळावे, हिरड्याला हमीभाव जाहीर करावा व बाळ हिरड्याची सरकारी खरेदी येत्या हंगामात सुरू करून आदिवासी शेतकऱ्यांना न्याय द्यावा ही प्रमुख मागणी या आंदोलनाच्या निमित्ताने करण्यात आली आहे। अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने काल 6 जानेवारीपासून राजूरच्या बाजारतळावर हिरडा उत्पादक शेतकऱ्यांचा मुक्कामी सत्याग्रह या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। या सत्याग्रहाचा आजचा दुसरा दिवस आहे। काल सकाळी महामंडळाचे अधिकारी या ठिकाणी आले, परंतु महामंडळाच्या अधिकाऱ्यांना किसान सभेच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी ठामपणे आपली भूमिका सांगितली का जोपर्यंत महामंडळ हिरड्याचा भाव जाहीर करत नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही। दुसरी आमची महत्त्वाची मागणी आहे का ऑफलाईन पद्धतीनं शेतकऱ्यांच्या 7/12 उतार्यावर हिरड्याच्या झाडांच्या नोंदी झाल्या पाहिजे। मागच्या वेळेस अकोल्यामध्ये आंदोलन झालं, त्यावेळेस विजेचे अनेक प्रश्न अनेक गावांमधले वाड्या वस्त्यांवरचे घेतले गेलेले होते, परंतु काडीचं सुद्धा त्यामध्ये पान हललेलं नाही। वीज कंपनीचे अधिकारी आले, त्यांनाही आपण सांगितलं का निदान सडलेले गावागावातले पोल तरी दुरुस्त झाले पाहिजे आणि ज्या वाडी वस्तीवर वीज नाही त्या वाडी वस्तीला वीज मिळाली पाहिजे। त्याचबरोबर बुडीत बंधाऱ्यांचा प्रश्न आहे, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहे। आमच्याकडे धरणं बांधले जातात, खालच्या भागामध्ये पाणी निघून जातं, पण धरणाच्या आजूबाजूला असणाऱ्या आमच्या आदिवासी समाजाला मात्र पाण्या वाचून वनवन फिरावं लागतं। या सगळ्या एकूण 35 मागण्यांसाठी हा सत्याग्रह आयोजित केलेला आहे। या 35 मागण्यांवर जोपर्यंत ठोसपणे निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत हा सत्याग्रह मागे घेतला जाणार नाही, हा सत्याग्रहाची भूमिका आहे। अखिल भारतीय किसान सभा आणि समविचारी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने राजूर येथे कालपासून महामुक्काम बैठा सत्याग्रह सुरू करण्यात आलेला आहे। या सत्याग्रहातील प्रमुख मागण्या हिरड्याला योग्य हमीभाव मिळाला पाहिजे, हिरड्याची योग्य दराने खरेदी सुरू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आहे। त्याचबरोबर हिरड्याची 7/12 उतार्यावर नोंद झाली पाहिजे ही एक प्रमुख मागणी त्याच्यातली आहे। त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये लाईटचे प्रश्न, रस्त्याचे प्रश्न, पाण्याचे प्रश्न हेही अत्यंत ज्वलंत आहेत। या सगळ्या प्रश्नांना घेऊन या ठिकाणी हा आंदोलनाचा आजचा दुसरा दिवस आहे। खरं तर या आंदोलनाने ठरवलेलं आहे की जोपर्यंत हिरड्याला हमीभाव जाहीर होत नाही आणि हिरड्याची 7/12 उतार्यावरची नोंद तहसीलदार साहेबांच्या मार्फत लेखी मिळाल्याशिवाय होत नाही तोपर्यंत हे आंदोलन या ठिकाणी सातत्याने सुरू राहणार आहे। विविध भागातून मोठ्या संख्येने शेतकरी आंदोलनात सहभागी झाले आहेत। विविध राजकीय पक्षांचे नेते, कार्यकर्तेही आंदोलनाच्या ठिकाणी येऊन किसान सभेला व या लढ्याला पाठिंबा देत आहेत। आंदोलनाच्या पहिल्याच दिवशी वीज महामंडळाचे अधिकारी व आंदोलनकर्ते यामध्ये बैठक संपन्न झाली। विविध वाडेवस्त्यांवर विजेचे पोल उभे करण्याबाबत व वीज जोडणी देण्याबाबत यावेळी ठोस निर्णय घेण्यात आले। आदिवासी महामंडळाच्या वतीने हिरडा खरेदी करण्यात येईल व त्यासाठी आवश्यक असलेली सर्व कारवाई पूर्ण करण्यात येईल असे आश्वासन आदिवासी महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी मंडपात येऊन दिले आहे। मात्र प्रत्यक्षात हिरड्याला आधारभाव जाहीर झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे। एबीपी न्यूजसाठी सुनील शेनकर, अकोले।